नमस्कार. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. आम्ही आता पुन्हा एकदा ऑटो मध्ये बसलोय आणि कालचा इन्सिडेन्स एक जोकिंग होता, तो सांगेल तुम्हाला. पण आता जी मजा करणार आहेत आम्ही चाललो नाश्ता करायला राहिला. मॉर्निंग सकाळी 5:30 ला झाली आहे आणि सगळं फ्रेश होऊन मस्त व्ह्यू वगैरे टाइमपास वगैरे करत थंडीची मजा घेत आम्ही नाश्ता करायला चाललो आता. आम्ही निघणार आहोत अराउंड आता थांबलेत 11 11:30 झाले. तर विरपक्ष टेम्पल, श्री गणेश टेम्पल आणि श्री कृष्ण टेम्पल हे आम्ही आता कव्हर करणार आहेत ब्रेकच्या आधी. आता आगे बघताय ते आहे विरूपाक्ष टेम्पल. आता विरूपाक्ष टेम्पल कव्हर करताना आजूबाजूला थोडेसे अवशेष दिसत आहेत दगडाचं. जर बघितलं, दगड वेगळ्याच प्रकारचा दगड आहे कर्नाटकमध्ये आणि त्याला आपण आलं तर रचलेले दगडे असतात ना, त्याच प्रकारचे डोंगर वगैरे पण आहे. आपल्या इथे जसं कोकणात किंवा महाराष्ट्रात काळा खडक झाला दिसतो, तसा इथे आपल्याला तो एक तपकिरी रंगाचा वेगळाच जांभ्या दगडासारखा दिसतो, पण एकदम कडक असतो. मंडळी, आम्ही आता जस्ट पोचलोय विरूपाक्ष टेम्पलला आणि विरूपाक्ष टेम्पलची जशी माहिती आम्हाला मिळाली, त्या विरूपाक्ष टेम्पलचे हे उत्तर दरवाजा बोलू शकतो आपण त्याला. 11 फ्लोअरचा आहे पूर्ण. पहिला एक फ्लोअर आहे ते दगडाचा आहे, पूर्ण दगडी बांधकामाचा आहे आणि वरती सगळं चुना वीट आणि ऑर्गॅनिक गुळ वगैरे वापरून ते केलेलं आहे. जे फर्स्ट फ्लोअर जे बघताय त्याच्यामध्ये 100 माणसं एका टायमाला बसू शकतात एवढे. विरूपाक्ष टेम्पलची माहिती जर बघितली तर मध्ये हे 3 गेट आहेत. त्यातला सर्वात जो गेट आपण जो एंटर केला तो 3rd लार्जेस्ट गेट आहे हा सर्वात भारतातला. त्यानंतर 11 फ्लोअरचा आहे तर सांगितलंच. त्याच्यावरती जे कोरीव काम केलं आहे ते गोमुखी म्हणतात. वरती 2 शिंग आहेत. ती आता हाईटमुळे असं दिसतं, पण त्या साईडने दिसत असेल आपल्याला. तर दगडमध्ये क्रॅक झाला होता 17th सेंचुरीज की 1600च्या शतकामध्ये आणि तेव्हा इंग्रजांनी हे आयरन रॉड्स जे दिसतात आपल्याला, आय बीम्स, ते जे आहेत ते इंग्रजांनी इंग्लंडवरून घेऊन आले होते तेव्हा. कारण त्यावेळेला इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये कोणतीही फॅक्टरी नव्हती स्टीलची किंवा लोखंडाची. ठीक आहे. त्यानंतर त्रिकालज्ञ नंदी महाराज म्हणतात, हे पहिलं होतं विरूपाक्ष देवाची जी लिंग स्थापन होतं जिथे सुरुवातीला तिथे होतं, पण हे आता भग्न अवस्थेत असल्यामुळे पुन्हा पूजा करता येत नाही. त्या नंदीला त्रिकालज्ञ बोलतात, त्रिकालज्ञ नंदी, कारण 3 फेसवाला आहे आणि भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी असं नंदी बघायला मिळतं, बाकी कुठेही बघायला मिळणार नाही. नॉर्मली आपण बघतो तेव्हा आपल्याला एकच फक्त फेस असलेलं नंदी दिसतं. वेट लेस करण्यासाठी आर्किओलॉजी जर गेटचं बघितलं तर याच्यामध्ये वूडचा वापर जास्त केल्यावरती आणि तर हे जे सिम्बॉल दिसतंय आपल्याला तर ते विजयनगराचं जे सिम्बॉल आहे, जसं आपली महाराजांची राजमुद्रा होती प्रतिपचंद्र लेखावर, तसं त्यांची राजमुद्रा होती. इथे एक चंद्र आणि सूर्य दिसतंय आणि खाली एक तलवारीचं चित्र दिसतंय, कारण राजा क्षत्रिय धर्मातला असल्यामुळे ते होतं. आणि एक वैष्णवाचं म्हणजे एक हत्ती आणि एक गोमाता, एक एवढा मोठा पॅसेज दिसतोय. त्याचं महत्त्व असं की सुरुवातीला जेवढे सगळे मंदिरांना एवढे मोठे पॅसेज नसतात, तर हा पॅसेज आणि एक आतमध्ये, आणि इथे हा जो स्पेस आहे जो आपल्याला दिसतोय एवढा मोठा, शिव आणि पार्वती मातेचं लग्न सोहळा इथे अजूनही होतं ते. आणि जवळजवळ हजारोच्या संख्येने इथे माणसं येतात एका ठिकाणी.
नंतर हा महादरवाजा आहे. दुसरं इथे आपल्याला लक्ष्मी आरती हम्पीमध्ये जे बघायला मिळतं ते लक्ष्मी आरती. आणि वास्तुशास्त्रानुसार जे आपल्याला सांगतात की त्याला पंचपीठ म्हणतात. त्यातलं हे आहे नंदीपीठ. 3 नंदी जे मिळालेत ते इथे आहे, ते इथे स्थापन केलेलं आहे. त्यानंतर हे आहे ध्वज, जे साम्राज्याचा ध्वज रोहन करण्यासाठीची ही जागा होती. आणि दुसरं म्हणजे इथे आहे बलिपीठ. बलिपीठ म्हणजे जिथे आपण बळी देतो तसं नाही, इथे अन्नधान्य दान करण्याचं आहे. इथे आहे हे विषस्तंभ, म्हणजे इथे आपण आपल्या मनातली इच्छा आणि त्यासाठी इच्छास्तंभ आहे. आणि हे दीपस्तंभ आहे. तर असे हे पंचपीठ आपल्याला इथे दिसतात. या पंचपीठानंतर हे आहे श्री राजा कृष्णदेवरायांचं लग्न झालं होतं या मंडपामध्ये. याला बोलतात लग्न मंडप, या मंदिरातूनच. आणि बाजूचं हे आवारा जे इथे आहे, हे आवार जे बनवलेलं दिसतंय हे, तर हे आहे आरामस्थळ. म्हणजे जेव्हा भक्तगण उपासना वगैरे करून इथेच वास्तव्याला राहायचे, तर ते त्यांच्यासाठी बनवले. एकाच दगडावर कोरलेलं आहे मंदिर, नागेश्वर मंदिर. इथे जो आपण दर्शन केलं ते आपलं शिव मंदिराचं, जे विरूपाक्ष टेम्पलचं जे मेन मुख्य गाभारा होता, हा गाभारा होता. त्यानंतर मागे नागेश्वर मंदिर आहे ते. आणि इथे जे आपण आता दर्शन करून आलो, जर कोपरामध्ये कॅच झाला असेल तर ठीक आहे, तर ते भुवनेश्वरी देवी आणि पार्वती मातेचं मंदिर म्हणजे पंपा देवी मंदिर, जे इकडचं मूळ नाव आहे, जे आता हम्पी आता बनलंय. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगेन. तर फक्त पंपा देवी हे पार्वती मातेचं नाव होतं पहिलं, तर त्यावरून ह्या नावाचं नाव पंपा देवी मंदिर तिथे आहे. हे जिथे आपण पोहोचलोय ते आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. उग्र नरसिंह याला आताचं नाव आहे, पहिलं नाव आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर. तर ही जी आपण मूर्ती बघतोय, त्या फक्त या मूर्तीमध्ये जर नीट बघता आत्ताच्या वेळेला जो युग नरसिंह याला नाव दिलंय, तर छातीचा भाग आणि
पायाचे जे थोडेसे पॅच आहेत ते, आणि हा पट्टा जो मेन आहे. आणि आपण बघितलं याला बोलतात लक्ष्मी नरसिंह मंदिर होतं. एका पायावर लक्ष्मी माता बसलेलं असं होतं, पण आता ते तोडलं त्यामुळे ते मिळालं नाही. ही गोष्ट अशी की हे 22 फुटाची मूर्ती आहे. आणि त्यानंतर हे जे मंदिर आहे, जर साईड सीन आपण बघितले आणि प्रकारे साऊथ टेम्पल आपण बघतो त्याच प्रकारचे वरती हे बनवलं होतं जे आता कॉर्नर आपल्याला दिसतं. तर त्याच्यावर 3 ते फ्लोअर आपले जाळल्यानंतर हे जे वाचलेलं जे आहे आपल्याला बघायला मिळतंय, ते पण पूर्ण बागा वगैरे लावला होता त्याच्यावरती केळीचा, आणि ते नंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंटने तोडून नंतर ते पुन्हा बनवलं. काय म्हणतो पूर्ण विस्थापित करून ठेवलं होतं सगळं, आतमध्ये माती वगैरे भरून, इथे काहीच नाही, अशी पूर्ण जमीन करून ठेवली होती. त्यामुळे आपण बाजूला उंच जागा दिसते आणि इथे खोदल्यानंतर हे जे असं आपल्याला मिळाले जे अवशेष ते आपल्याला कव्हर करता येत आहे. तर दुःख या गोष्टीचं वाटतं की एवढं सुंदर मंदिर असताना आपल्याकडे जे तुटलेल्या गोष्टींबरोबर पण, आणि आपल्या देवतांचे बहामनी सुलतान बोलतात त्यांना या तिकडच्या, त्या लोकांनी एवढं नासधूस करून सुद्धा आपली संस्कृती मिटवताना त्यांच्या बापाच्या उद्यामध्ये दम नव्हता. फक्त एवढंच मला म्हणायचं की दुःख याच गोष्टीचं वाटतं की एवढं असताना ते तुटल्यानंतर एवढं सुंदर दिसतंय. जर ते ओरिजिनल बघायला मिळालं असतं तर किती सुंदर दिसलं असतं. फक्त म्हणजे असं मनात एक राग येतोय की या गोष्टीचा, की एवढं सगळं मंदिर एवढं सुंदर असताना त्यांनी भग्न करून आजूबाजूचा परिसर. हे आमचे अनिकेत भाऊ, तुम्हाला अशी वाटली हम्पीची ट्रिप? तुमच्या सोबत मजा आली भाऊ, तुम्ही आहात त्याच्यामुळे मजा आली, नाही तर मजा नसते आली. अनिकेत भाऊंचं हम्पीला आल्यापासून खूप नुकसान झालंय, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य दिसतंय ना, एवढं गोड हसतायत, लय भारी. म्हणजे खोटं नाही, एवढं हसतायत त्यांच्या दाढीमध्ये लपत नाहीत त्यांचे दात, एवढे हसतायत. कारण त्यांचे 2,000 रुपये पडलेत. नंतर गोप्रोच्या नादात, गोप्रो मध्ये मला यायचं आहे म्हणून रिक्षाच्या बाहेर गेले आणि भाई असा हात दाखवत आहेत आणि त्याच्यात घड्याळ पण गेलं. कर्नाटकला लुटलो, कर्नाटकला जे लुटणारे बहामनी सुलतान होते त्यांच्यामधला हा एक होता. त्याचं नुकसान एवढं झालंय की त्याच्यामध्ये एवढं नुकसान झालंय, 2,000 रुपये पडले ते पडले, घड्याळ पण पडलं, आणि त्याच्यावर गाणं झालं, गायराव तुम्ही हम्पीला आला सगळ्याच गमावलं तरी बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं.